श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, भोगीच्या दिवशी चुकूनही खाऊ नका ही एक भाजी. खाऊ नका तर येत्या 13 जानेवारी 2026 रोजी आहे मंगळवार व या दिवशी आलेली आहे भोगी. आता चुकूनही खाऊ नका ही भाजी, नाहीतर आयुष्यभर वाईट भोग भोगावे लागतील. कळत नकळत अनेक संकटांना आपल्याला सामोरे जावे लागेल. आता भोगीच्या दिवशी केस धुण्यास जेवढे महत्त्व आहे तेवढेच महत्त्व आपण काय खातो याला देखील आहे महत्त्व आहे. म्हणूनच भोगीच्या दिवशी चुकूनही ही भाजी खाऊ नका. तर ही सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओ स्किप न करता. आपल्याला या चॅनलवर नवीन असाल तर लगेच वेळ न घालवता चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व शेअर करा व बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका नवीन व्हिडिओची अपडेटसाठी. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. आता भोगी म्हणजे काय तर मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा होणारा हा एक महत्त्वाचा सण आहे, जो जुन्या गोष्टींचा त्याग करून नवीन वर्षाची सुरुवात आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. यामध्ये विविध भाज्या, धान्य यापासून बनवलेली भोगीची खिचडी किंवा भाज्या केल्या जातात. आता भोगी या शब्दाचा अर्थ असा आहे की खाई भोगी तो सदा रोगी अशी म्हण आहे आणि हा सण इंद्रदेवाला समर्पित आहे, जो पाऊस आणि समृद्धीसाठी पूजनीय आहे. शेतकरी नवीन पिकाच्या आगमनापूर्वी जुने धान्य, शेतातील कचरा जाळून नवीन वर्षाची सुरुवात करतात. हा सण मकर संक्रांतीच्या एक दिवस अगोदर हिंदू पंचांगानुसार मार्गशीर्ष पौष महिन्याच्या शेवटच्या दिवशी येतो. या दिवशी स्त्रिया अभ्यंग स्नान करतात, नवीन कपडे घालतात आणि घर स्वच्छ करतात व विविध प्रकारच्या भाज्या एकत्र करून बनवलेल्या असतात. त्यामध्ये लवकर उठून आंघोळ करून या दिवशी केस धुण्याला खूप महत्त्व आहे. भोगीची भाजी व बाजरीची भाकरी, लोणच्याचा गोळा आणि तिळाची भाकरी, खिचडी ही खास पदार्थ बनवले जातात. या दिवशी भाकरीला तीळ लावून भाकरी केलेली असते, याला खूप मान आहे. त्याचबरोबर ह्या भाज्या मिक्स करून ही भाजी बनवली जाते. देवाला नैवेद्य दाखवला जातो. तसेच दक्षिण भारतातील परंपरा याला पोंगल देखील म्हणतात. पहिला दिवस मानतात जिथे जुन्या वस्तूंची होळी जाळली जाते व नवीन सुरुवात केली जाते. आता कोणत्या भाज्या खायच्या आहेत तर कंदमुळे, बटाटा, गाजर, वालपापडी, घेवडा, मटार, चवळी, बोर यासारख्या मोसमी भाज्या वापरल्या जातात. त्यामुळे या भाज्या खाणे शुभ मानले जाते. त्याचबरोबर मुळासारख्या म्हणजे जमिनीखालील भाज्या, कांदा, लसूण, आले, मुळा या टाळल्या जातात. आता मिक्स भाजी बनवताना मसूर डाळीचा वापर टाळायचा आहे. आता आपण जी भोगीची भाजी बनवणार आहात त्यामध्ये चुकूनही ही मसुराची डाळ टाकायची नाही आहे व चुकूनही कारल्याचा समावेश करायचा नाही. आता कारलं का वापरायचे नाही तर ते कडू असते व संक्रांत हा नात्यामध्ये गोडवा आणणारा सण आहे व कारलं हे कडू असते. हा सण आनंदाचा असतो, म्हणून हे कारलं भाजी बनवताना अजिबात वापरू नये. तर ही एक भाजी आहे जी आपल्याला वापरायची नाही, ते म्हणजेच कारलं. आपल्याला भोगीच्या भाज्या बनवताना कारले हे वापरायचे नाही, लक्षात असू द्या. यामुळे आपल्याला आयुष्यभर वाईट गोष्टींचा सामना करावा लागेल. तसेच आपण आपल्या भोगीच्या दिवशी लवकर उठून स्नान करून घ्यायचे आहे. स्त्रियांनी डोक्यावरून आंघोळ करायची आहे, केस धुवायचे आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये या दिवशी न चुकता तीळ टाकायचे आहे, लक्षात असू द्या. त्याचबरोबर उटणे देखील आपल्याला लावायचे आहे व या दिवशी केस धुणे शुभ मानले जाते, कारण यामुळे आपल्या शरीरातील नकारात्मक ऊर्जा जी असते ती दूर होते, आरोग्य सुधारते आणि नवीन वर्षाची सुरुवात सकारात्मकतेने होते, असे धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रानुसार मानले जाते. आता तीळ पाण्यात मिसळून आंघोळ करावी, यामुळे देखील नकारात्मक ऊर्जा दूर होते. काळे तीळ घ्यावेत, आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकावेत, हे लक्षात असू द्या. तीळ हे नकारात्मक ऊर्जा कमी करतात व घरातील वाईट गोष्टी कमी करतात. तसेच काही परंपरेनुसार तीळ आणि मीठ मिसळून स्नान केले जातात
म्हणजेच केल्याने शनीच्या अशुभ प्रभावापासून आराम मिळतो असे म्हणले जाते. आता कसे करावे या दिवशी तर सकाळी सूर्य उगवण्यापूर्वीच उठावे, अंघोळीच्या पाण्यात थोडे काळे तीळ मिसळावे व यामध्ये पाण्याने स्नान करावे. या दिवशी तीळ, तांदूळ आणि डाळी दान करणे देखील खूप शुभ मानले जाते. संक्रांतीच्या दिवशी तुम्ही हे धान्य जर दान केले तर ते देखील खूप शुभ मानले जाते, महत्त्वाचे मानले जाते. आपण न चुकता हिवाळी भाज्या म्हणजेच वांगी, गाजर, घेवडा, वाटाणा, बटाटा, फ्लावर, कांद्याची पात आणि हिरव्या पालेभाज्या म्हणजेच पालक, मेथी यांचा वापर करून पौष्टिक भोगीची भाजी बनवतात, ज्यामध्ये शेंगदाणे, तीळ, हरभरा वापर केला जातो. कडधान्यांचा वापर करतो व हे शरीराला ऊर्जा व उष्णता देतात. आता या भाज्या खाण्यामागचे कारण हे की पौष्टिक आणि ऊर्जादायी उष्णता देणारे आहे. आपण लक्षात असू द्या की काही लोक आपल्या पद्धतीनुसार काही कारल्याची चव कडवट असल्यामुळे किंवा विशिष्ट धार्मिक कारणामुळे उदाहरणार्थ काही कुटुंबात कडवट पदार्थ वर्ज्य मानतात, ते खाणे टाळतात. पण हे वैयक्तिक किंवा कौटुंबिक समजुतीवर अवलंबून असते. असे कोणतेही नियम नाही की हे करायचे, कारलं खायचं नाही वगैरे असं काही नाही. पण ते मिक्स भाज्यामध्ये हे केल्यामुळे त्याच्यात कडूपणा येतो. याच्यामुळे आपण या दिवशी कारल्याची भाजी हे वर्ज करायची आहे, ती आपण वापरायची नाही आहे मिक्स भाज्यामध्ये. अशा प्रकारे आपण भोगीच्या दिवशी सकाळी लवकर उठून केस वगैरे धुवायचे आहेत. संक्रांतीच्या दिवशी चुकूनही केस धुवायचे नाही आणि आपण या दिवशी जे भाज्या सांगितल्या आहेत त्या सर्व काही भाज्या आपण खायच्या आहेत. अशा प्रकारे आपण भोगीच्या दिवशी जी भाजी आहे कारल्याची ती भाजी खायची नाही. जर तुम्हाला मैत्रिणींनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो